इंद्रिय ज्यात आघावेत हे श्रवणाचे घर रिगावे, अशा पद्धतीनं सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी यावं. मग एक सगळ्या इंद्रियाचे कान करून श्रवण करणं जे असतं ना, ते तशा पद्धतीचं श्रवण आपल्याला घडलं पाहिजे बरं का. श्रवणाचा परिणाम कसा असतो, काल आपण थोडंसं त्या संबंधात चिंतन केलं होतं पहा. एक चिंतन आपण असं केलं की काही श्रोते कसे असतात कापरासारखे, काही श्रोते कसे असतात शेणाच्या वाळलेल्या गोवरीसारखे, आणि काही श्रोते कसे असतात तर ओल्या शेणासारखे असतात. तिथं काही परिणाम होत नाही. पण बाकी कापराच्या ठिकाणी लगेच श्रवणासवे सुमना समाधी जोडे अशा पद्धतीची अवस्था होते. त्याला ऐकल्याबरोबर काही ना काहीतरी लाभ होतो. अशी ज्याची योग्यता असेल त्याला कापरासारखा म्हणा. गुरुनी थोडासा श्रवण घडवल्याच्या नंतर थोडासा प्रयत्न केल्यानंतर ज्याच्या ठिकाणी बोध निर्माण होतो त्याला गोवरीसारखा म्हणा. आणि गुरुनी केलेल्या लाख प्रयत्नाला सुद्धा जो दाद देत नाही त्याला शेणासारखा म्हणा. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं श्रोत्याच्या संबंधामध्ये चिंतन आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. आपण जे काही ऐकतो, ऐका, आपल्याकडे जे एक त्या सिकंदर बादशाहच्या चरित्रामध्ये कथा येते पहा. एका दिवशी त्याच्याकडे एक मूर्तिकार आला. त्या मूर्तिकारानं सिकंदराच्या दरबारामध्ये 3 मूर्ती आणून ठेवल्या. दिसायला अगदी सारख्या, तोला मोलाला सारख्या, वजनाला सारख्या, पण त्या मूर्तीच्या बद्दल किंमत सांगत असताना त्यानं सांगितलं की सरकार, ही पहिली जी मूर्ती आहे हिची किंमत 1 लाख, ही दुसरी मूर्ती तुमच्या समोर मी ठेवली हिची किंमत 2 लाख, आणि तिसरी जी मूर्ती तुमच्या समोर मी ठेवलेली हिची किंमत 3 लाख आहे म्हणे बरं का. आता वजन सारखं, धातू एकच, सगळ्या मूर्ती दिसायला सारख्या, त्याच्यावरची कारिगिरी सारखी, आणि हे सगळं सारखं असताना, समान असताना त्या मूर्तीची किंमत मात्र एका लाखानं वाढलेली. असं कसं असेल हो? असं जर तुमच्याकडे कोणी मूर्ती विकायला आला तर या 1, 2, 3 लाखाला मूर्ती विकत घेता का तुम्ही? कसं करता सांगा ना, मला झोपू नका की जरा बोला की माझ्याशी. कसं आहे, तुम्ही मूर्ती विकत घेता का? एक मूर्ती 1 लाखाला द्यायची ठरवली ती घ्याल. दुसरी मूर्ती 1 लाखाला दिली तरच घेता का 2 लाखाला घेता? कसं करता? 1 लाखालाच घ्यावी वाटते ना आपल्याला. आणि तिसरी मूर्ती कसं करता? 3 लाखाला का 1 लाखालाच मागता? परत 1 लाखालाच मागतो. पण त्या मूर्तीकारानं सांगितलं नाही, या मूर्तीची किंमत अशी ठेवलेली आहे, ही मूर्ती पहिली माझी लाखाची, ही दुसरी 2 लाखाची, आणि तिसरी जी मूर्ती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे विकायला आणलेली, या मूर्तीची किंमत आहे 3 लाख रुपये. धातू एकच आहे, सगळ्यावरची कला समान आहे, कलाकुसर सगळी समान आहे बरं का. हा, वजन सगळ्या मूर्तीचं समान आहे, पण मूर्तीच्या किमतीमध्ये असलेला हा जो भेद मी ठेवलेला आहे तो कशावरून ठेवला, काय कारणावरून ठेवला? तुमच्या दरबारामध्ये विद्वानाची दाटी आहे असं ऐकलं म्हणून मी या मूर्ती तुमच्याकडे घेऊन आलो. कोणाला तरी हे शोधायला सांगा, या मूर्तीची किंमत अशा पद्धतीने मी का ठेवली शोधायला सांगा. आता त्याच्या दरबारामध्ये अनेक लोक होते. सिकंदराच्या दरबारामध्ये शहाणे लोक होते, चतुर लोक होते. त्या सगळ्या चतुरांना सिकंदराने सांगितलं की या मूर्तीची किंमत अशी या कलाकाराने ठेवलेली आहे, तेव्हा या मूर्तीच्या किमतीमध्ये असा तरतम भाव यानं का केला हे आपल्याला शोधून सांगायला हा सांगतो आहे. तेव्हा बघा बरं, जरा तपासणी करा बरं या मूर्तीची. प्रत्येक विद्वान यायला लागला, चाणाक्ष मनुष्य यायला लागला, त्या मूर्तीच्या संबंधाने काही अभ्यास करता येतो का पाहायला लागला. कोणी मूर्ती हातात धरून तोलून वजन करून पाहायला लागला, सगळ्या मूर्तीचं वजन सारखं. कोणी त्याच्यामधली कलाकुसर काही थोड्याफार फरकाची आहे का पाहायला लागला. सगळी कलाकुसर सारखी, सगळं सारखं. मग सगळं सारखं असताना मूर्तीच्या किमतीमध्ये बदल का असावा कोणाला सांगता येईना. शेवटी जास्त चाणाक्ष असलेला सिकंदराच्या दरबारातला मनुष्य होता, त्याचा प्रधान असलेला, त्यानं सांगितलं म्हणे मी थोडंसं पाहतो म्हणे. त्यानं बारकाईनं मूर्ती पाहिल्या, आणि मूर्ती बारकाईनं बघत असताना त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक मूर्तीच्या कानामध्ये छिद्र आहे, कानामध्ये छिद्र. आणि मग त्या कानात असलेले छिद्र पाहिल्याच्या नंतर त्यानं विचार केला की म्हणे या मूर्तीच्या बाबतीमध्ये हे कानातलं जे छिद्र आहे इथंच काहीतरी गोमय म्हणे, आणि या छिद्रावरून या मूर्तीच्या किमतीमध्ये तरतम भाव यानं निर्माण केलेला आहे. काय असावं? त्याने काडी घेतली. पहिली जी लाखाची मूर्ती होती ना, त्या लाखाच्या मूर्तीच्या कानामध्ये ती काडी टाकल्याच्या नंतर इकडून गेली आणि इकडून निघून गेली बरं का. त्याला लक्षात आलं. दुसऱ्या मूर्तीजवळ गेला, त्या दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ती काडी टाकायचा त्यानं प्रयत्न केला. बारकाईनं पाहिलं तर ते आरपार काही छिद्र दिसेना त्याला. इकडून घातलं आणि तिकडे गेलं असं काही दिसेना. मग त्यानं ती काडी अशी थोडीशी कानामध्ये टाकण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ती काडी आत गेली, पोटात गेली, टक्कन वाजली, तोंडातून बाहेर पडली. हा, तिसऱ्या मूर्तीजवळ गेला, आणि त्यानं तिसऱ्या मूर्तीजवळ गेल्याच्या नंतर ती काडी घेतली, कानामध्ये टाकली. ती कानात टाकलेली काडी आत पोटात गेली आणि ती बाहेर काही आलीच नाही. आता या 3 पद्धतीच्या मूर्ती अशा पद्धतीने त्याला लक्षात आल्याच्या नंतर त्यानं बादशहाला सांगितलं म्हणे सरकार या मूर्तीच्या किमतीत भेद का आहे मी आता तुम्हाला सांगू शकतो म्हणे. कशामुळे निर्माण झाला हा भेद त्यानं सांगायला सुरुवात केली दरबारामध्ये. म्हणे सरकार या 3 मूर्ती म्हणजे श्रोत्याचं उपलक्षण आहेत म्हणे.
तीन प्रकारचे जगामध्ये श्रोते असतात, त्यांची सूचना देणारी. झोपू नका ना. ह्या तीन प्रकारच्या मूर्तीची सूचना, तीन प्रकारच्या श्रोत्याची सूचना याच्यातून मिळते. कशी कशी सूचना मिळायला लागली सांगा. पहिल्या मूर्तीला त्यानं काय केलं होतं, कानात काडी टाकली, इकडून टाकली आणि इकडून निघाली. काय म्हणतात आपल्याकडे, नळी फुंकिली सोनारे. बघा बरं किती छान पाठ आहे तुम्हाला सगळ्या. असं सांगत चला की मला झोपायचं काय कारण आहे. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काय नाही, इकडचं ऐकलं इकडे गेलं. बरं का, असे श्रोते काय असतात की नाही, ते आपल्याकडे येतात की नाही. आपल्याकडे येणारे लोक, ते मला एकाने विचारलं होतं, म्हणलं महाराज तुम्हाला माहितीये का म्हणे, हे तुमचे जे सगळे श्रोते येतात, आल्या आल्या तुम्हाला नमस्कार करतात, जाताना पुन्हा नमस्कार करतात, तुम्हाला काही याचं कारण माहितीये का. म्हणलं काही नाही, भावना आहे, परंपरेच्या विषयी श्रद्धा आहे, गाथा घेऊन बसतो म्हणून गाथेच्या बद्दलचा आदर आहे, त्याच्यामुळे लोक येतात, पाया पडतात, नमस्कार करतात, त्याच्यामध्ये दुसरा काही भाव माझ्या मनामध्ये नाही. त्याने सांगितलं, म्हणजे कारण वेगळे. म्हणले महाराज तुम्ही जे इथं बसतात, ते आल्या आल्या लोक तुम्हाला हात जोडून नमस्कार करतात आणि जाताना पाया पडून जातात, त्याचं कारण दुसरं आहे. काय कारण ते तुम्हाला हे लक्षात ठेवू नका बरं का. त्यानं सांगितलेलं, मी काय म्हणत नाही तसं, नाहीतर मला भांडायला येतात, तसं करू नका. त्याने सांगितलेलं कारण असं होतं, तो म्हणला महाराज हे लोक तुम्ही आले आले जे तुम्हाला नमस्कार करतात ना, ते तुम्हाला सांगतात आता तासभर तुमच्या हातात आम्ही आहोत, काय करायचं ते करून घ्या. असं सांगतात म्हणे. आणि तासभर तुमचं ऐकणं झाल्याच्या नंतर मग पुन्हा निघून जाताना काय करतात, नमस्कार करतात. त्याचं कारण काय, त्या नमस्काराचं कारण असं आहे, तासभरात तुम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला घेऊन काहीच जायचं नाही, सगळं तुमच्या चरणाला समर्पण, निघालो आम्ही रिकामी होऊन. अशा भावनेनं दुसरा नमस्कार असतो म्हणे. बरं का, असेल ते असेल, मला काही त्याच्यामध्ये पडायचं नाही, माझी ती भावना नाही, माझी भावना वेगळी आहे आणि त्यानं सांगितलेलं मी तुमच्या समोर मांडलं. अशा पद्धतीचा जर श्रोता असला, म्हणजे ऐकायचं आणि ऐकलेलं सगळं इथंच सोडून जायचं असं जर करणारा श्रोता असला, तर त्या श्रोत्याला काय म्हणायचं, हो नळी फुंकिली सोनारी म्हणू नको. तर दुसरं काय त्याला उदाहरण मला देता येणं शक्य आहे काही नाही. अर्थ असा आहे की पहिली मूर्ती जी आहे ना, तिचा फक्त धातू, तिच्या ठिकाणी असणारं सगळं वजन, तिच्या ठिकाणी असणारी कलाकुसर, याच्या योगानं त्याची किंमत ₹1,00,000 ठरली. बाकी श्रोता म्हणून त्या मूर्तीची जी त्या मूर्तीनं श्रोत्याची जी सूचना दिलेली आहे, तर श्रोता काही गुणवत्तेचा नाही, इकडून तिकडे गेलं, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, अशा पद्धतीची काही श्रोत्याची योग्यता असते. दुसरी मूर्ती त्याची किंमत 1,00,000च्या पेक्षा जास्त ठेवली, 2,00,000. त्याचं कारण काय होतं, त्या मूर्तीच्याकडे टाकलेली ती काडी, काय झालं त्या काडीचं, तुम्ही सांगा ना, काय झालं त्या काडीचं. ते काडी कानातून पोटात गेले, पोटातून तोंडातून बाहेर आले. आता तोंडातून बाहेर आली म्हणजे काय, ऐकायचं आणि ऐकलेलं सगळ्याच्या सगळं बोलून दाखवायचं, अशा श्रोत्याची काही योग्यता असते. बरं का, ते ऐकून सोडून देणाऱ्याच्या पेक्षा ऐकून बोलून दाखवणारे बरे पडतात. बरं का, ऐकायचं आणि बोलायचं, जसं जसं सांगितलं असेल तसं बोलायचं. बरं का, पोपटासारखं पोपटपंची करायचं, अशा पद्धतीची काही लोकांची अवस्था असते. काय सांगणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा जे असतं की नाही चिंतन, बघा तुम्ही, कित्येक लोक काय करतात, आपण जसं सांगितलं तसं सांगण्याचा प्रयत्न करतात. करू नाही असं नाही, तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याच्याकरता तरी सांगायचं असतं. मोठ्या माणसाचं जे श्रवण आपण करायचं असतं ते आपल्याला व्यवस्थित रीतीनं काहीतरी संतांच्या वाङ्मया संबंधानं मांडता आलं पाहिजे, याच्याकरता श्रवण करायचं असतं. पण ते श्रवण करत असताना ऐका, जसं घेतलंय तसंच्या तसं मांडायचा प्रयत्न करताना त्यांनी वापरलेला एखादा शब्द आपल्याला समजला नसला आणि तो जर आपण जसाच्या तसा लिहून घेतला असला, तर तसाच्या तसा वापरावा की वापरू नये सांगा ना मला. पण ते वापरणारे लोक असतात ना, म्हणजे ऐकलेलं तोंडातून सोडून देतात ना, अंतःकरणावर काही परिणाम नाही. बरं का, आपण कोरडे पाषाण, लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशा योग्यतेचे हे दुसरे आहेत. बरं का, पहिला कसा होता, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. दुसरा कसा आहे, लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. घेतलेलं जे ज्ञान आहे ते श्रवण करून थोडंसं आत्मसात करून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, आपल्या अंतःकरणावर त्या ज्ञानाचा अजिबात परिणाम होऊच दिला नाही प्रयत्नपूर्वक. अशी जर त्या श्रोत्याची अवस्था असली तर त्या श्रोत्याला सुद्धा काही किंमत नाही. बरं का, तिसरी जी मूर्ती होती, त्या मूर्तीचं कसं झालं, त्याने ते ज्ञान घेतलं, काडी टाकलेली पोटात गेली आणि ती पोटात गेलेली काडी कुठूनही बाहेर आली नाही. अशी जी मूर्ती होती, त्या मूर्तीनं कोणत्या पद्धतीच्या श्रोत्याची सूचना दिली सांगा मला, ज्ञान घ्यायचं, कर्णद्वारा घेतलेलं ज्ञान अंतःकरणामध्ये साठवायचं आणि अंतःकरणात साठवलेलं ज्ञान अंतःकरणामध्ये बिंबवायचं, मुरवायचं, रुजवायचं, पचवायचं. बरं का, त्या ज्ञानाचा पुन्हा असा उत्सर्ग करायचा नाही, ते ज्ञान बाहेर टाकायचं नाही. ते ज्ञान जगाला, काय महात्मा एखाद्या वेळेला मुखातून ज्ञान बोलत जरी असला तरी त्या महापुरुषाचं ज्ञान बोलणं वेगळं आहे आणि वावदूकपणा करणाऱ्या माणसाचं ज्ञान बोलणं वेगळं आहे. बरं का, फक्त आपल्याला बोलायचं म्हणून बोलणारा वेगळा आणि अंतःकरणामध्ये ते ज्ञान मावत नाही म्हणून मुखाद्वारा बाहेर पडणं हा भाग वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजासारखा महात्मा जेव्हा बोलतो
तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान मावत नाही म्हणून मुखद्वार आवाणीतून त्यांच्या बाहेर पडलेलं असतं. आणि आपल्यासारखा एखादा मनुष्य, सामान्य मनुष्य जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला फक्त बोलायचं असतं म्हणून आपण बोलत असतो. तशी योग्यता आपली नसते बरं का. मला सांगायचं काय होतं, एक श्रवण करतो सोडून देतो, एक श्रवण करतो तोंडातून बोलून दाखवतो, एक श्रवण करतो आणि ते ग्रहण करतो, पचवतो, अशा योग्यतेचा एक श्रोता असतो. अशा 3 प्रकारच्या श्रोत्याची सूचना देणारी अशी एक मूर्ती त्या सिकंदराच्या दरबारामध्ये आणलेल्या त्या मूर्तीच्या बद्दल अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. श्रवण कसं असावं याचा विचार करत असताना या 2-3 प्रकारच्या श्रोत्याच्या संबंधानं आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे बरं का. अजून एक श्रवणाच्या बद्दल सांगितलं जातं पहा. एक कसं श्रवण केल्याच्या नंतर आपण जे काही ऐकलं त्याच्यातून काय घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्या अंतःकरणाला निश्चित झालं पाहिजे बरं का. ऐकलेलं उत्तम श्रवण करता आलं पाहिजे बरं का. इंद्रिय ज्यात आघवेत ही श्रवणाची घर रिगावे, अशा पद्धतीनं सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी यावं. मग एक सगळ्या इंद्रियाचे कान करून श्रवण करणं जे असतं ना, ते तशा पद्धतीचं श्रवण आपल्याला घडलं पाहिजे बरं का. श्रवणाचा परिणाम कसा असतो, काल आपण थोडंसं त्या संबंधात चिंतन केलं होतं पहा. एक चिंतन आपण असं केलं की काही श्रोते कसे असतात कापरासारखे, काही श्रोते कसे असतात शेणाच्या वाळलेल्या गोवरीसारखे, आणि काही श्रोते कसे असतात तर ओल्या शेणासारखे असतात. तिथं काही परिणाम होत नाही. पण बाकी कापराच्या ठिकाणी लगेच श्रवणासवे सुमना समाधी जोडे अशा पद्धतीची अवस्था होते. त्याला ऐकल्याबरोबर काही ना काहीतरी लाभ होतो. अशी ज्याची योग्यता असेल त्याला कापरासारखा म्हणा. गुरुनी थोडासा श्रवण घडवल्याच्या नंतर, थोडासा प्रयत्न केल्यानंतर ज्याच्या ठिकाणी बोध निर्माण होतो त्याला गोवरीसारखा म्हणा. आणि गुरुनी केलेल्या लाख प्रयत्नाला सुद्धा जो दाद देत नाही त्याला शेणासारखा म्हणा. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं श्रोत्याच्या संबंधामध्ये चिंतन आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. आपण जे काही ऐकतो, ऐका, आपल्याकडे जे एक त्या सिकंदर बादशाहच्या चरित्रामध्ये कथा येते पहा. एका दिवशी त्याच्याकडे एक मूर्तिकार आला. त्या मूर्तिकारानं सिकंदराच्या दरबारामध्ये 3 मूर्ती आणून ठेवल्या. दिसायला अगदी सारख्या, तोला मोलाला सारख्या, वजनाला सारख्या, पण त्या मूर्तीच्या बद्दल किंमत सांगत असताना त्यानं सांगितलं की सरकार, ही पहिली जी मूर्ती हिची किंमत 1 लाख, ही दुसरी मूर्ती तुमच्या समोर मी ठेवली हिची किंमत 2 लाख, आणि तिसरी जी मूर्ती तुमच्या समोर मी ठेवलेली हिची किंमत 3 लाख आहे म्हणे बरं का. आता वजन सारखं, धातू एकच, सगळ्या मूर्ती दिसायला सारख्या, त्याच्यावरची कारिगिरी सारखी, आणि हे सगळं सारखं असताना, समान असताना त्या मूर्तीची किंमत मात्र एका लाखानं वाढलेली. असं कसं असेल हो? असं जर तुमच्याकडे कोणी मूर्ती विकायला आला तर या 1, 2, 3 लाखाला मूर्ती विकत घेता का तुम्ही? कसं करता सांगा ना, मला झोपू नका की जरा बोला की माझ्याशी. कसं आहे, तुम्ही मूर्ती विकत घेता का? एक मूर्ती 1 लाखाला द्यायची ठरवली, ती घ्याल. दुसरी मूर्ती 1 लाखाला दिली तरच घेता का 2 लाखाला घेता? कसं करता? 1 लाखालाच घ्यावी वाटते ना आपल्याला. आणि तिसरी मूर्ती कसं करता? 3 लाखाला का 1 लाखालाच मागता? परत 1 लाखालाच मागतो. पण त्या मूर्तीकारानं सांगितलं नाही, या मूर्तीची किंमत अशी ठेवलेली आहे, ही मूर्ती पहिली माझी लाखाची, ही दुसरी 2 लाखाची, आणि तिसरी जी मूर्ती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे विकायला आणलेली, या मूर्तीची किंमत आहे 3 लाख रुपये. धातू एकच आहे, सगळ्यावरची कला समान आहे, कलाकुसर सगळी समान आहे बरं का. हा, वजन सगळ्या मूर्तीचं समान आहे, पण मूर्तीच्या किमतीमध्ये असलेला हा जो भेद मी ठेवलेला आहे तो कशावरून ठेवला, काय कारणावरून ठेवला? तुमच्या दरबारामध्ये विद्वानाची दाटी आहे असं ऐकलं म्हणून मी या मूर्ती तुमच्याकडे घेऊन आलो. कोणाला तरी शोधायला सांगा, या मूर्तीची किंमत अशा पद्धतीने मी का ठेवली शोधायला सांगा. आता त्याच्या दरबारामध्ये अनेक लोक होते. सिकंदराच्या दरबारामध्ये शहाणे लोक होते, चतुर लोक होते. त्या सगळ्या चतुरांना सिकंदराने सांगितलं की या मूर्तीची किंमत अशी या कलाकारानं ठेवलेली आहे, तेव्हा या मूर्तीच्या किमतीमध्ये असा तरतम भाव यानं का केला हे आपल्याला शोधून सांगायला हा सांगतो आहे. तेव्हा बघा बरं, जरा तपासणी करा बरं या मूर्तीची. प्रत्येक विद्वान यायला लागला, चाणाक्ष मनुष्य यायला लागला, त्या मूर्तीच्या संबंधाने काही अभ्यास करता येतो का पाहायला लागला. कोणी मूर्ती हातात धरून तोलून वजन करून पाहायला लागला, सगळ्या मूर्तीचं वजन सारखं. कोणी त्याच्यामधली कलाकुसर काही थोड्याफार फरकाची आहे का पाहायला लागला. सगळी कलाकुसर सारखे, सगळं सारखं. सगळं सारखं असताना मूर्तीच्या किमतीमध्ये बदल का असावा कोणाला सांगता येईना. शेवटी एक जास्त चाणाक्ष असलेला सिकंदराच्या दरबारातला मनुष्य होता, त्याचा प्रधान असलेला, त्यानं सांगितलं म्हणे मी थोडंसं पाहतो म्हणे. त्यानं बारकाईनं मूर्ती पाहिल्या, आणि मूर्ती बारकाईनं बघत असताना त्याच्या लक्षात आलं की मूर्तीच्या प्रत्येक मूर्तीच्या कानामध्ये छिद्र आहे, कानामध्ये छिद्र. आणि मग त्या कानात असलेले छिद्र पाहिल्याच्या नंतर त्यानं विचार केला की या मूर्तीच्या बाबतीमध्ये हे कानातलं जे छिद्र आहे इथंच काहीतरी गोमय म्हणे, आणि या छिद्रावरून या मूर्तीच्या किमतीमध्ये तरतम भाव यानं निर्माण केलेला आहे. काय असावं? त्याने काडी घेतली. पहिली जी लाखाची मूर्ती होती ना, त्या लाखाच्या मूर्तीच्या कानामध्ये ती काडी टाकल्याच्या नंतर इकडून गेली आणि इकडून निघून गेली.
बरं का. त्याला लक्षात आलं. दुसऱ्या मूर्तीजवळ गेला. त्या दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ते काडी टाकायचा त्यानं प्रयत्न केला. बारकाईनं पाहिलं तर ते आरपार काही छिद्र दिसे ना त्याला. इकडून घातलं आणि तिकडे गेलं असं काही दिसे ना. मग त्यानं ती काडी अशी थोडीशी कानामध्ये टाकण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ती काडी आत गेली, पोटात गेली, टक्कन वाजली, तोंडातून बाहेर पडली. हा, तिसऱ्या मूर्तीजवळ गेला आणि त्यानं तिसऱ्या मूर्तीजवळ गेल्याच्या नंतर ती काडी घेतली, कानामध्ये टाकली. ते कानात टाकलेली काडी आत पोटात गेली आणि ती बाहेर काही आलीच नाही. आता या 3 पद्धतीच्या मूर्ती अशा पद्धतीने त्याला लक्षात आल्याच्या नंतर त्यानं बादशहाला सांगितलं, म्हणजे सरकार या मूर्तीच्या किमतीत भेद का आहे मी आता तुम्हाला सांगू शकतो म्हणे. कशामुळे निर्माण झाला हा भेद त्यानं सांगायला सुरुवात केली दरबारामध्ये. म्हणजे सरकार या 3 मूर्ती म्हणजे श्रोत्याचं उपलक्षण आहेत म्हणे. 3 प्रकारचे जगामध्ये श्रोते असतात, त्यांची सूचना देणारी. झोपू नका ना. ह्या 3 प्रकारच्या मूर्तीची सूचना, 3 प्रकारच्या श्रोत्याची सूचना याच्यातून मिळते. कशी सूचना मिळायला लागली सांगा. पहिल्या मूर्तीला त्यानं काय केलं होतं, कानात काडी टाकली, इकडून टाकली आणि इकडून निघाली. काय म्हणतात आपल्याकडे, नळी फुंकिली सोनारे. बघा बरं किती छान पाठ आहे तुम्हाला सगळ्या. असं सांगत चला की मला झोपायचं काय कारण आहे. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काय नाही, इकडचं ऐकलं इकडे गेलं. बरं का. अशी श्रोते काय असतात की नाही, ते आपल्याकडे येतात की नाही. आपल्याकडे येणारे लोक, ते मला एकाने विचारलं होतं. म्हणलं महाराज तुम्हाला माहितीये का म्हणे, हे तुमचे जे सगळे श्रोते येतात आल्या तुम्हाला नमस्कार करतात, जाताना पुन्हा नमस्कार करतात, तुम्हाला काही याचं कारण माहितीये का. म्हणलं काही नाही, भावना आहे, परंपरेच्या विषयी श्रद्धा आहे, गाथा घेऊन बसतो म्हणून गाथेच्या बद्दलचा आदर आहे, त्याच्यामुळे लोक येतात, पाया पडतात, नमस्कार करतात, त्याच्यामध्ये दुसरा काही भाव माझ्या मनामध्ये नाही. त्याने सांगितलं म्हणजे कारण वेगळे. म्हणले महाराज तुम्ही जे इथं बसतात आल्या लोक तुम्हाला हात जोडून नमस्कार करतात आणि जाताना पाया पडून जातात, त्याचं कारण दुसरं आहे. काय ते तुम्हाला हे लक्षात ठेवू नका बरं का. त्यानं सांगितलेलं, मी काय म्हणत नाही तसं, नाहीतर मला भांडायला येतात, तसं करू नका. त्याने सांगितलेलं कारण असं होतं. तो म्हणलं महाराज हे लोक तुम्ही आले जे तुम्हाला नमस्कार करतात ना, ते तुम्हाला सांगतात आता तासभर तुमच्या हातात आम्ही आहोत, काय करायचं ते करून घ्या असं सांगतात म्हणे. आणि तासभर तुमचं ऐकणं झाल्याच्या नंतर मग पुन्हा निघून जाताना काय करतात, नमस्कार करतात. त्याचं कारण काय, त्या नमस्काराचं कारण असं आहे, तासभरात तुम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला घेऊन काहीच जायचं नाही, सगळं तुमच्या चरणाला समर्पण, निघालो आम्ही रिकामी होऊन. अशा भावनेनं दुसरा नमस्कार असतो म्हणे. बरं का. असेल ते असेल, मला काही त्याच्यामध्ये पडायचं नाही, माझी ती भावना नाही, माझी भावना वेगळी आहे आणि त्यानं सांगितलेलं मी तुमच्या समोर मांडलं. अशा पद्धतीचा जर श्रोता असला, म्हणजे ऐकायचं आणि ऐकलेलं सगळं इथंच सोडून जायचं असं जर करणारा श्रोता असला, तर त्या श्रोत्याला काय म्हणायचं, हो नळी फुंकिली सोनारी म्हणू नको. तर दुसरं काय त्याला उदाहरण मला देता येणं शक्य आहे काही नाही. अर्थ असा आहे की पहिली मूर्ती जी आहे ना, तिचा फक्त धातू, तिच्या ठिकाणी असणारं सगळं वजन, तिच्या ठिकाणी असणारी कलाकुसर, याच्या योगानं त्याची किंमत लाख रुपये ठरली. बाकी श्रोता म्हणून त्या मूर्तीची जी त्या मूर्तीनं श्रोत्याची जी सूचना दिलेली आहे, तर श्रोता काही गुणवत्तेचा नाही, इकडून तिकडे गेलं, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, अशा पद्धतीची काही श्रोत्याची योग्यता असते. दुसरी मूर्ती त्याची किंमत 1 लाखाच्या पेक्षा जास्त ठेवली, 2 लाख. त्याचं कारण काय होतं, त्या मूर्तीच्याकडे टाकलेली ती काडी, काय झालं त्या काडीचं, तुम्ही सांगा ना, काय झालं त्या काडीचं. ते काडी कानातून पोटात गेली, पोटातून तोंडातून बाहेर आली. आता तोंडातून बाहेर आली म्हणजे काय, ऐकायचं आणि ऐकलेलं सगळ्याच्या सगळं बोलून दाखवायचं, अशा श्रोत्याची काही योग्यता असते. बरं का. ते ऐकून सोडून देणाऱ्याच्या पेक्षा ऐकून बोलून दाखवणारे बरे पडतात. बरं का. ऐकायचं आणि बोलायचं, जसं सांगितलं असेल तसं बोलायचं. बरं का. पोपटासारखं पोपटपंची करायचं, अशा पद्धतीची काही लोकांची अवस्था असते. काय सांगणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा जे असतं की नाही चिंतन, बघा तुम्ही, कित्येक लोक काय करतात, आपण जसं सांगितलं तसं सांगण्याचा प्रयत्न करतात. करू नये असं नाही, तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याच्याकरता तरी सांगायचं असतं. मोठ्या माणसाचं जे श्रवण आपण करायचं असतं ते आपल्याला व्यवस्थित रीतीनं काहीतरी संतांच्या वाङ्मया संबंधानं मांडता आलं पाहिजे, याच्याकरता श्रवण करायचं असतं. पण ते श्रवण करत असताना ऐका, जसं घेतलंय तसंच्या तसं मांडायचा प्रयत्न करताना त्यांनी वापरलेला एखादा शब्द आपल्याला समजला नसला आणि तो जर आपण जसाच्या तसा लिहून घेतला असला तर तसाच्या तसा वापरावा की वापरू नये सांगा ना मला. पण ते वापरणारे लोक असतात ना, म्हणजे ऐकलेलं तोंडातून सोडून देतात ना, अंतःकरणावर काही परिणाम नाही. बरं का. आपण कोरडे पाषाण, लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशा योग्यतेचे हे दुसरे आहेत. बरं का. पहिला कसा होता, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. दुसरा कसा आहे, लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. घेतलेलं जे ज्ञान आहे ते श्रवण करून थोडंसं आत्मसात करून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला.
आपल्या अंतःकरणावर त्या ज्ञानाचा अजिबात परिणाम होऊच दिला नाही प्रयत्नपूर्वक, अशी जर त्या श्रोत्याची अवस्था असली तर त्या श्रोत्याला सुद्धा काही किंमत नाही बरं का. तिसरी जी मूर्ती होती त्या मूर्तीचं कसं झालं, त्याने ते ज्ञान घेतलं, काडी टाकलेली पोटात गेली आणि ती पोटात गेलेली काडी कुठूनही बाहेर आली नाही. अशी जी मूर्ती होती त्या मूर्तीनं कोणत्या पद्धतीच्या श्रोत्याची सूचना दिली सांगा मला. ज्ञान घ्यायचं, कर्णद्वारा घेतलेलं ज्ञान अंतःकरणामध्ये साठवायचं आणि अंतःकरणात साठवलेलं ज्ञान अंतःकरणामध्ये बिंबवायचं, मुरवायचं, रुजवायचं, पचवायचं बरं का. त्या ज्ञानाचा पुन्हा असा उत्सर्ग करायचा नाही, ते ज्ञान बाहेर टाकायचं नाही. ते ज्ञान जगाला, काय महात्मा एखाद्या वेळेला मुखातून ज्ञान बोलत जरी असला तरी त्या महापुरुषाचं ज्ञान बोलणं वेगळं आहे आणि वावदूकपणा करणाऱ्या माणसाचं ज्ञान बोलणं वेगळं आहे बरं का. फक्त आपल्याला बोलायचं म्हणून बोलणारा वेगळा आणि अंतःकरणामध्ये ते ज्ञान मावत नाही म्हणून मुखाद्वारा बाहेर पडणं हा भाग वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजासारखा महात्मा जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान मावत नाही म्हणून मुखद्वारा वाणीतून त्यांच्या बाहेर पडलेलं असतं. आणि आपल्यासारखा एखादा मनुष्य, सामान्य मनुष्य जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला फक्त बोलायचं असतं म्हणून आपण बोलत असतो, तशी योग्यता आपली नसते बरं का. मला सांगायचं काय होतं, एक श्रवण करतो सोडून देतो, एक श्रवण करतो तोंडातून बोलून दाखवतो, एक श्रवण करतो आणि ते ग्रहण करतो, पचवतो, अशा योग्यतेचा एक श्रोता असतो. अशा 3 प्रकारच्या श्रोत्याची सूचना देणारी अशी एक मूर्ती त्या सिकंदराच्या दरबारामध्ये आणलेल्या त्या मूर्तीच्या बद्दल अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. श्रवण कसं असावं याचा विचार करत असताना या 2-3 प्रकारच्या श्रोत्याच्या संबंधानं आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे बरं का. अजून एक श्रवणाच्या बद्दल सांगितलं जातं पहा. एक कसं श्रवण केल्याच्या नंतर आपण जे काही ऐकलं त्याच्यातून काय घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्या अंतःकरणाला निश्चित झालं पाहिजे बरं का. ऐकलेलं सगळ्याच्या सगळं घ्यायचं का, ऐकलेल्या ह्याच्यातून हंस श्रोत्याप्रमाणे निरक्षीर विवेक करून, सारासार विचार करून असाराचा त्याग करणं, साराचं ग्रहण करणं असं आपल्याला करता आलं पाहिजे बरं का. कसा असतो श्रोता याचं चिंतन करत असताना एक उदाहरण असं सांगितलं जातं. एका गावामध्ये रामायण चालू होतं. रामायणाच्या श्रवणाला बरीच मंडळी असायची. त्याच्यामध्ये एक सज्जन मनुष्य, त्या सज्जनाने त्या आलेल्या सगळ्या श्रोत्याकडे लक्ष ठेवलं तर एक गावातला अतिशय सज्जन मनुष्य, तोही रामायणाच्या श्रवणाला वर्षभर आहे, आणि एक गावातला अतिशय दुर्जन मनुष्य, तोही रामायणाच्या श्रवणाला आहे. आता यानं विचार केला, हा सज्जनतम आहे हा दुर्जनतम आहे, हा सज्जन शिरोमणी आहे तर हा दुर्जन शिरोमणी आहे. मग काय करा, या दोघांच्या अंतःकरणावर या श्रवणाचा काय परिणाम झाला असावा थोडंसं आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे म्हणून त्यानं काय केलं, 1 वर्षाचा कालावधी संपला, रामायण वर्षभर चाललेलं संपलं, रामायणाची सांगता झाली, प्रसाद वाटला आणि हा प्रसाद घेऊन बाहेर सगळे श्रोते पडत असताना यानं हात जोडून एकाएकाला विचारायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये हा दुर्जन पहिल्यांदा मंदिरातून बाहेर पडला. दुर्जन श्रोता जो होता, वर्षभर श्रवणाला येणारा हा दुर्जन श्रोता, त्यानं हात जोडून नमस्कार केला. म्हणे आपण रोज श्रवणाला येत होता म्हणे, मी तुम्हाला पाहत होतो. हो येत होतो म्हणा. तुम्ही एकही दिवस श्रवण बुडवलं नाही? अजिबात नाही म्हणला. 1 दिवस खाडा नाही, आपल्याला तसं चालतच नाही म्हणे. हे सगळी दुर्जनाची भाषा अशी उद्दामपणाची असते बघा. त्यानं 1 दिवस खाडा केला नाही. अगदी बरोबर ऐकलं. सगळे बाकीचे गावातले सगळे जे इथले श्रोते आहेत ना, याच्यातला कोणी आला असेल ना आला असेल, पण मी मात्र रोज श्रवणाला आलेलो आहे. वर्षभर श्रवण केलं. श्रवण हो अगदी सगळं रामायण आत्मसात केलं, सगळं रामायण आत्मसात केलं म्हणे. सगळं घेतलं, सगळं ऐकलं, एक शब्द सोडला नाही. एवढं सगळं म्हणल्याच्या नंतर त्याने सांगितलं, त्याने विचारलं म्हणे तुम्ही ऐकलं? हो संपूर्ण ऐकलं, वर्षभर ऐकलं असं तुम्ही तुमच्या स्वतःच्या बद्दल सांगता. तर माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, 1 वर्षाच्या श्रवणाने या रामायणातून तुम्ही काय ग्रहण केलं कृपा करून मला सांगा. त्यानं सांगितलं, घेतलंय ना म्हणलं. रामायण ऐकून त्या रामायणातून एक बोध घेतला. काय बोध घेतला? त्यानं सांगितलं, लोकाची बायको पळवून आणावी आणि प्राण गेला तरी परत करू नये, हे शिकलो म्हणलं. काय केलं? रामायणाच्या श्रवणातून काय घेतलं? रावणाचं चरित्र. रावणाच्या चरित्रात काय आहे? रामाची भार्या पळवून आणावी आणि मग ते प्राण गेला तरी परत करू नये असं त्याचं चरित्र आपल्याला दिसतं. ते घेतलं म्हणलं मी रामायणातून. आता याने विचार केला, नमस्कार केला, कोपरापासून केला असेल बिचाऱ्याला. निघा म्हणे बाबा, आपण आपल्याशी काही जास्त बोलण्यामध्ये अर्थ नाही. आणि त्याच्यानंतर सगळे श्रोते जाता जाता शेवटी राम 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 करत हा सज्जन श्रोता जो होता तोही मंदिराच्या बाहेर पडायला लागला. बाहेर पडता पडता यानं त्यालाही नमस्कार केला. नमस्कार करून त्याला विचारलं म्हणे, महाराज आपणही श्रवणाला येत होता? येत होतो म्हणलं. वर्षभर आलात? वर्षभर आलो म्हणे. एकही दिवस रिकामपणानं तुम्ही राहिला नाहीत घरामध्ये? एकही दिवस तुम्ही खाडा केला नाही श्रवणाला? तर म्हणलं काय म्हणलं, घरामध्ये काही काम नसतं, कुठंतरी जाऊन बसून चकाट्या पेटण्याच्या पेक्षा मंदिरात येऊन बसावं, चांगलं काहीतरी कानावर पडतं, ही भावना होती म्हणून मी मंदिरात येऊन बसत होतो. सज्जनाचं बोलणं किती नम्रपणाचं बघा. त्यांनी सांगितलं म्हणे इथे येऊन बसत होतो, काहीतरी चांगलं कानावर पडेल. रामायण होतं, रामचंद्र प्रभूचं चरित्र कानावर पडावं
या भावनेनं इथं आलो बाबा, फार चांगलं झालं, आनंद झाला, वर्षभर मला श्रवण करायला मिळालं. याने विचारलं, हो म्हणे बाबा, पण तुम्हाला मला एक विचारायचं आहे की हे वर्षभर रामायण श्रवण करून तुम्ही रामायणातून काही बोध संपादन केला का, काही सार घेतलं का, रामायणाचं तात्पर्य काही तुम्ही निश्चित केलं का? त्याच्यावर त्याने सांगितलं, हो म्हणे बाबा, काहीतरी तात्पर्य माझ्या अंतःकरणाला निश्चित झालेलं आहे. काय निश्चय झाला तुमचा सांगानं? त्याने एका श्लोकातून आपलं तात्पर्य सांगितलं. यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम अपथेन तु गच्छन्तम स्वदरूपी विमुंचते. त्या सज्जनाने सांगितलं, रामायणाचं तात्पर्य मला असं कळालं, न्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला पशुही मदत करतात आणि अन्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला सख्खा भाऊही सोडून जातो. हे रामायणाचं माझं तात्पर्य आहे. ऐका कसं झालं. यांनी काय विचार केला, रामचंद्र प्रभू न्याय्य मार्गाने चालणारे असल्यामुळे पशूंनी सुद्धा त्यांना मदत केली. राणीची या पालेखाईरा हाती नेवाणे करविले लंकेश्वरा, आहे की नाही. पाला खाऊन जगणारी रानातली वनच्छर असलेली ही वानर मंडळी, पण त्यांच्या सहाय्याने परमात्म्याने लंका जिंकण्याचं काम केलं. म्हणजे न्याय्य मार्गाने जाणारे रामचंद्र प्रभू असल्यामुळं पशूंनीही त्यांना सहाय्य केलं. आणि अपथेन तु गच्छन्तम, अयोग्य मार्गाने अन्यायाच्या मार्गाने चालणारा रावण, रामचंद्र त्या रावणाचा सख्खा भाऊ असलेला बिभीषण त्याला सोडून गेला की नाही बोला, असं तात्पर्य मला निश्चित झालं, असं त्या सज्जनानं सांगितलं. आता ही दोन तात्पर्य आपल्या समोर आली. रामायणाचं श्रवण झाल्याच्या नंतर विचाररूप श्रवण करून या दोघांनी निश्चित केलेले जे तात्पर्य, षडलिंगाचा विचार या दोघांच्या अंतःकरणाला झालेला आहे बरं का. पहिला जो तात्पर्य निश्चय करणारा दुर्जन आहे त्याने षडलिंगाचा विचार केलाच असावा की नाही, आणि या सज्जनाने षडलिंगाचा विचार केला. तेव्हा तात्पर्य निश्चिती होत असताना दुर्जनाचं तात्पर्य काय निश्चित झालं सोडून द्या, सज्जनाचं काय तात्पर्य निश्चित झालं त्याचा विचार करा. परस्त्री पळवून आणावी आणि ते प्राण गेला तरी परत करू नये, हे दुर्जनाचं रामायणाचं तात्पर्य नालायकपणाचं आहे. पण योग्य मार्गाने चालणाऱ्या, न्याय्य मार्गाने चालणाऱ्या माणसाला पशुचीही मदत मिळते आणि अन्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला सख्खा भाऊही सोडून जातो. हे रामायणाचं तात्पर्य जर कोणी निश्चित करत असेल तर ते श्रवण योग्य झालं, त्याला श्रवणाची अभिवृद्धी म्हणा. श्रवण वाढणं कसं असतं याचा विचार अशा पद्धतीने आपल्याला पाहायला सापडतो बरं का. काय भागवताच्या महात्म्यामध्ये कसं श्रवण करावं या संबंधामध्ये फार छान विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. त्या गोकर्णाचं जे चरित्र आहे, त्या गोकर्णाचा भाऊ होता धुंदुकारी. त्या धुंदुकारीच्या दुर्जनपणानं, दुर्वृत्तपणानं त्याला प्रेतयोनी प्राप्त झाली. त्या प्रेतयोनीतून मुक्त होण्याकरता काय करावं असा विचार गोकर्णाच्या अंतःकरणाला होता. सगळ्यांना माहिती असलेल्या म्हणून विस्तारानं सांगत नाही. गोकर्ण तीर्थयात्रेला गेला. त्याला तीर्थयात्रेमध्ये कळालं माझा भाऊ मेला, माझ्या भावाने 5 वेश्या घरात आणून ठेवल्या होत्या, त्या 5 वेश्यांनी गळ्याला फास लावून माझ्या भावाला मारलं, त्याची दुर्गती झाली, त्याची मुक्ती झाली पाहिजे, त्याला मोक्ष मिळाला पाहिजे. मोक्ष म्हणजे त्याची सद्गती तरी कमीत कमी झाली पाहिजे, याच्या करता त्याला काहीतरी पिंडदान वगैरे करावं. म्हणून गयेला गेल्याच्या नंतर या गोकर्णाने आपल्या सगळ्या पितरांना पिंडदान करताना या आपल्या मेलेल्या भावाच्या नावानंही पिंडदान केलं. पण पिंडदान करून तो घरी जेव्हा आला, घरात झोपला, स्मशानासारखं झालेलं घर, बाप वैराग्य होऊन घरातून निघून गेलेला, माता विहिरीमध्ये पडून तिने प्राण दिलेला, गोकर्ण यात्रेला गेलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये या धुंदुकारीने 5 वेश्यासह दुराचार घरामध्ये मांडलेला आणि त्या 5 वेश्यांनी याला मारून टाकलेलं. अशा अवस्थेमध्ये स्मशानासारख्या त्या घरात येऊन झोपल्यावर त्या गोकर्णाला मध्यरात्रीच्या सुमाराला या धुंदुकारीने त्रास द्यायला सुरुवात केली. तो प्रेतयोनीला प्राप्त झालेला वेगळ्या वेगळ्या रूपात यायला लागला. कधी रेडाच होऊन यायचा, कधी हत्तीच होऊन यायचा, कधी वेगवेगळ्या रूपाने अग्नीच त्याला प्रचंड दिसायला लागला. एकदा अकराळ विक्राळ पुरुषच दिसायला लागला आणि काही याला भीती तो दाखवायला लागला, भेडसावायला लागला. हे सगळं पाहिल्याच्या नंतर गोकर्णाच्या अंतःकरणाला विचार निर्माण झाला, कोणीतरी दुर्गतीचा जीव आहे, इथं आहे, आपल्याला तो त्रास देतोय, आपल्यापासून त्याला काही अपेक्षा आहे, पण त्याचं मुखबंधन असल्यामुळे त्याला बोलता येत नाही. आपण त्याच्यावर काही कृपा करावी, त्याला बोलकं करावं. या गोकर्णाने आपल्या सामर्थ्याने पाणी अभिमंत्रित करून त्या प्रेतावर शिंपडलं आणि त्याला बोलकं केलं. बोलकं केल्यानंतर त्याला विचारलं, कोण बाबा तो? तो म्हणला, तुझा भाऊ. धुंदुकारी का? हो म्हणे, धुंदुकारी. काय झालं तुझं? मी प्रेतयोनीला प्राप्त झालो. कसा म्हणे बाबा? माझ्या दुराचारानं. अरे पण तुझ्या नावानं मी गयेला पिंडदान केलं ना, श्राद्ध झालं ना तुझं, तुझा उद्धार कसा होत नाही सांग. त्याने सांगितलं, काय करू म्हणे, माझा दुराचारच एवढा मोठा आहे. गया श्राद्ध शते नापी मुक्तिर्मे न भविष्यते. शेकडो वेळेला गयेला श्राद्ध करूनही मला मोक्ष प्राप्त होणार नाही, एवढा दुराचाराचा मी आहे. त्याच्यामुळे मला मोक्ष मिळाला नाही आणि माझ्या मोक्षाकरता काहीतरी कर बाबा, मला मुक्त कर. या प्रेत कश्मलातून मला मुक्त केलं पाहिजे, काहीतरी कर, काहीतरी कर. गोकर्णाने सांगितलं, शांत राहा,
मी तुझ्याकरता काहीतरी करतो, निश्चित करतो. त्याला शांत राहायला सांगितलं. रात्रभर गोकर्ण घरामध्ये शांत झोपला. सकाळी लवकर उठला. उठल्याबरोबर गावातल्या सगळ्या विद्वान मंडळीला जमा केलं. सगळ्यांच्या समोर प्रश्न ठेवला. माझा भाऊ मेला, दुर्गतीनं मेला, त्याला दुर्गती प्राप्त झाली, दुराचारानं त्याचं मरण झालेलं आहे, दुर्गतीनं मेला, त्याला फास लावून त्याच्या गळ्याला त्याच्या वेश्याने त्याला मारलेलं आहे. अशा अवस्थेत माझ्या भावाला प्रेतयोनी प्राप्त झाली, त्याच्या उद्धाराकरता काय करू सांगा. सगळ्यांनी सांगितलं म्हणे बाबा गयेला श्राद्ध करा. केलं ना म्हणे. माझ्या भावानेच मला सांगितलं शेकडो वेळेला गया श्राद्ध करू नये, माझी मुक्ती होणार नाही, एवढा मी दुराचारी आहे, अशी माझी दुर्गती आहे, काय करायचं सांगा. सगळ्या विद्वानांनी सांगितलं गयेला श्राद्ध करूनही ज्याला मोक्ष मिळत नाही, ज्याला सद्गती मिळत नाही, त्याच्या सद्गती करता काय करावं आम्हाला कळत नाही म्हणे. गोकर्ण म्हणायला लागला मला कळत नाही, तुम्हाला कळत नाही, विद्वानाला कळत नाही. अशा अवस्थेमध्ये माझ्या भावाच्या सद्गतीची काही व्यवस्था आहे की नाही. त्याने सगळ्यांनी सांगितलं म्हणे गोकर्णा एक काम करा, तुमचं सामर्थ्य मोठं आहे, या सामर्थ्याने तुम्ही सूर्यनारायणाचा रथ थांबवा आणि सूर्यनारायणाचा रथ थांबून प्रत्यक्ष सूर्यनारायणाला विचारा की माझ्या भावाच्या सद्गती करता मी काय करू विचारा. गोकर्णाने सांगितलं ठीक आहे. गोकर्णाने सूर्याचा रथ थांबवला. सूर्याचा रथ थांबवल्याबरोबर सूर्यनारायणाने विचारलं काय गोकर्णा कशासाठी माझा रथ थांबवलं सांगा ना. गोकर्णाने विचारलं माझ्या भावाला मोक्ष मिळावा, काय करू सांगा. सूर्यनारायणाने त्या क्षणात सांगितलं श्रीमद भागवतान मुक्ती हे सप्ताहम वाचनम करू. श्रीमद भागवताच्या श्रवणाच्या युगाने तुझ्या भावाचा उद्धार होईल. 7 दिवस पर्यंत भागवताची कथा कर. गोकर्णाने कथा केली, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. गोकर्णाने कथा केली. त्या कथेकरता गोकर्ण आपल्या भावाच्या उद्धाराकरता भागवताची कथा 7 दिवसात करणार आहे. हे कळाल्याच्या नंतर अनेक लोक तिथे श्रवणाकरता मंडपात येऊन बसले. ते सगळे लोक आले. तिथं त्याचा धुंदुकारी तो भाऊ प्रेत रूपातला तिथं आला. प्रेताचं शरीर वायुरूप असतं. त्या वायुरूप शरीरानं तो त्या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रेताने सांगितलं म्हणजे मला राहायला इथं जागा पाहिजे काहीतरी. मग तिथे एक वेळूची काठी होती. 7 गाठी असलेली ती वेळूची काठी. त्या वेळूच्या काठीचा आश्रय करून तो प्रेतरूप असलेला धुंदुकारी त्या ठिकाणी बसला. कथा ऐकायला लागला. 7 दिवसाची कथा झाली. एका दिवसाची कथा झाली की त्या वेळूच्या काठीची एक गाठ फुटायला लागली. फटकन आवाज यायचा आणि एक गाठ फुटायची. दुसऱ्या दिवशीची कथा दुसरी गाठ फुटायची. असं होता 7 दिवस कथा झाली. 7वी गाठ फुटली. संपूर्ण कथा झाली. 7ही गाठी फुटल्या. वेळू खाली पडला आणि त्या वेळूतून एक दिव्य शरीरधारी देवाच्या रूपाला प्राप्त झालेला असा एक पुरुष त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि त्याने आपल्या भावाला नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे कृपया मोचितो बंधो कृपया प्रेत कश्मला त्वयाहम मोचितो बंधो कृपया प्रेत कश्मलात. प्रेतत्वाचा जो दोष माझ्या ठिकाणी होता तो दोष घालवून मला मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं. फार मोठी कृपा झाली, फार मोठी कृपा झाली. आपल्या भावाला पुन्हा तो पाया पडून बोलायला लागला. आणि त्यानं पाहिलं गोकर्णाने आपल्या भावाच्यासाठी म्हणून विष्णुदूतांनी विमान आणलंय. त्या विमानात बसून हा जाणार आहे असं पाहिल्याबरोबर त्यानं त्या विष्णुदूतांना विचारलं विमान आणले. होय. किती विमानं आणली. किती विमानं. कारण ते वैकुंठाला जाण्याकरता जे विमान येतं की नाही त्या विमानाची अशी गंमत आहे. म्हणतात त्या विमानात एकालाच बसता येतं. ते विमान एका करताच असतं बरं का. एका करताच असतं. अनेक लोकांना घेऊन जाणारं ते 1000 लोक माणसाचं 500-600 माणसाचं जम्बो जेट विमान म्हणतात. तसं ते नाही काय स्वर्गात वैकुंठात नेण्याकरता. मग ते एकच विमान एका करता नेणार, एकाला नेऊ शकणार. याने विचारलं किती जणाला नेणार आहात. एकाला म्हणे. कोणाला. तुझ्या भावाला गोकर्णाला. कशामुळं. त्यानं धुंदुकारीला कशामुळे त्याला नेणार. त्याने श्रवण केलं म्हणून नेणार. बाकीच्या लोकांनी ऐकलं नाही का. झोपले होते का सगळे. अरे म्हणजे तिथं बरं का. इथं नाही. इथं काय हो काही नाही. तिथं झोपू नये. झोपले होते का. नाही म्हणजे सगळे ऐकत होते. मग या सगळ्या लोकांच्या करता विमानाची व्यवस्था नाही म्हणे. का व्यवस्था नाही. त्या विष्णुदूतांनी उत्तर देताना सांगितलं जसं श्रवण करायला पाहिजे त्या पद्धतीने श्रवण तुमच्या भावाने एकट्याने केलं. बाकीच्यांनी सगळ्यांनी कानाने ऐकलं म्हणे. पण श्रवणाकरता लागणारी सगळी साधन सामग्री अंतःकरणात बिंबवून ऐकलं नाही. काय झालं म्हणे. कसं ऐकावं लागतं. त्यांनी तिथे 4 पद्धतीच्या साधन संपत्तीचा विचार सांगितला. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चलामती एवमादि कृतम चेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. एवढं करून ऐकावं तेव्हा श्रवणाचं फल पदरात पडतं. काय करावं लागतं. विश्वासो गुरुवाक्येषु आपल्याला कथा सांगणाऱ्या महापुरुषाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये संपूर्ण विश्वास असावा. हे योग्य सांगायला लागले. वाटावं. स्वस्मिन दीनत्व भावना
आपल्याविषयी मनुष्याच्या अंतःकरणात श्रवण करताना दीनत्वाची भावना पाहिजे. वा वा वा, मला ज्ञानेश्वर महाराजांचं वचन ऐकायला मिळतंय, मला कृपा झाली तुकाराम महाराजांचं वचन ऐकायला मिळतं, मला भागवतातले शब्द ऐकायला मिळतात, मी एवढा सामान्य असताना सुद्धा मला हे संतांचं वचन ऐकायला मिळतं. आपल्याविषयी दीनत्वाची भावना असावी. मनोदोष जयश्चैव, तिसरा प्रकार सांगितला. तिसरा अंतःकरणात लागणारं साधन सांगितलं. अंतःकरणात निर्माण होणारे हे सगळे काम क्रोधाधिक विकार त्यांना जिंकलं पाहिजे, जिंकून श्रवण केलं पाहिजे. आणि शेवटी सांगितलं कथायाम निश्चला मतीही, आपण जे श्रवण करायला बसलेले आहोत आपलं सगळं लक्ष त्या श्रवणामध्येच असलं पाहिजे. बुद्धी निश्चलतेनं कथेतच असली पाहिजे, इकडे तिकडे बुद्धीची भटकंती नको. काय काय पाहिजे? कथा सांगणाऱ्याच्या संबंधाने श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, स्वतःच्या ठिकाणी दीनत्व भावना पाहिजे, अंतःकरणातले सगळे विकार जिंकले पाहिजेत आणि कथेमध्येच आपली बुद्धी निश्चलतेनं स्थिर झाली पाहिजे. एवढं सगळं झालं तदावै श्रवणे फलम, तेव्हा श्रवणाचं फल पदरात पडतं. मग गोकर्णाने विचारलं, मग हे कसं? असं श्रवण कोणी केलं? तुझ्या एकट्या भावाने, बाकीच्या लोकांनी केलं नाही. मग नेणार कोणाला? एकट्या भावाला. बाकीच्या लोकांचं कसं? हे सगळे नियम सांभाळून ऐकायला सांग, पुन्हा यांना नेतो की नाही बघ म्हणे आम्ही. मग त्या गोकर्णाने पुन्हा बाकीच्या श्रोत्या करता, त्यावेळेला तो धुंदुकारी एकटा गेला आणि बाकीच्या सगळ्या श्रोताच्या करता पुन्हा आषाढ महिन्यामध्ये गोकर्णाने पुन्हा भागवत केलं. आणि त्या भागवताच्या श्रवणाच्या वेळेला सगळ्या श्रोत्यांना सांगितलं होतं, शांतपणानं ऐका, झोपू नका बाबानो. आपल्याला विष्णुदूतांनी सांगितलंय आपल्याला विमान येणार आहे, त्या विमानातून जायचं असेल तर हे 4 नियम सांभाळून श्रवण करा. मग बाकीच्या सगळ्या श्रोत्यांनी तसं श्रवण केलं, तेव्हा विमान आलं. अर्थ असा आहे की श्रवणाच्या बाबतीमध्ये कसं हे सगळे नियम सांभाळून होणारं जे श्रवण आहे ना, त्या श्रवणाला महत्व आहे असं आपण चिंतन केलं बरं का. आणि मग तात्पर्य निर्णयाची सगळीच्या सगळी लिंग त्याचाही अभ्यास झाला पाहिजे. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता पाहिली पाहिजे. त्या प्रकरणामध्ये प्रकरणाचं प्रतिपाद्य असलेला जो विषय आहे त्या विषयाचं पुन्हा पुन्हा निरूपण झाले का, अभ्यास झालाय का ते पाहिलं पाहिजे. अपूर्वता म्हणजे अन्य प्रमाणाने तो सांगितलेला विषय कळत नाही का, त्याच प्रमाणाने कळतो का, हेही पाहिलं पाहिजे. त्या प्रकरणाच्या चिंतनाने त्या प्रकरण प्रतिपाद्याचं ज्ञान संपादन करण्याने आपल्या पदरामध्ये काय फल पडणार आहे याचाही विचार केला पाहिजे. त्या प्रकरणात प्रतिपादिलेल्या त्या विषयाच्या संबंधानं आपल्याला काही स्तवन करून अर्थवाद रूपानं काही स्तवन करून सांगितलंय का याचा विचार केला पाहिजे. आणि तो प्रकरण प्रतिपाद्य अर्थ आपल्या बुद्धीत उतरवून देण्याकरता वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या उपपत्ती म्हणजे युक्ती, दृष्टांत वगैरे त्याचं काही निरूपण केलेलं आहे का याचा विचार केला पाहिजे. आणि या 6 लिंगाचा विचार जेव्हा होतो तेव्हा प्रकरणाचं तात्पर्य आपल्याला निश्चित करता येतं. काल आपण छांदोग्याच्या संबंधाने विचार केला. एकमेवा द्वितीय ब्रह्माचं निरूपण करण्याच्या निमित्तानं झालेला उपक्रम आणि उपसंहार, वारंवार तत्वमसी महावाक्याचा उपदेश 9 वेळेला करण्याच्या निमित्तानं त्या एकमेवा द्वितीय ब्रह्माचा झालेला पुन्हा झालेला अभ्यास, केवळ उपनिषद नावाच्या प्रमाणानेच परमात्मा कळतो, अन्य प्रमाणाने परमात्मा कळत नाही, ही परमात्म्याच्या संबंधानं सांगितलेली अपूर्वता, परमात्म्याच्या ज्ञानाच्या योगानं ज्यानं एकमेवा द्वितीय ब्रह्म जाणून घेतलेला आहे अशा महात्म्याला प्रारब्ध शिल्लक असेपर्यंत, देह असेपर्यंतच पूर्ण ब्रह्मसंपत्ती नसते. आणि देहपाताच्या नंतर तस्य तावदेव चिरम यावन न विमोक्ष अथ संपत्से, त्याला ब्रह्मरूपता सिद्ध होते. हे सांगितलेलं फलाचं चिंतन. अर्थवादाचा विचार करत असताना एकमेवा द्वितीय ब्रह्माला जाणण्याच्या योगानं जे काही ऐकलं नाही ते सगळं ऐकल्यासारखं होतं, जे काही विचारात घेतलं नाही ते सगळं विचारात घेतल्यासारखं होतं, जे काही आपण जाणलं नाही ते जाणल्यासारखं होतं. हे सगळं त्या अर्थवादाचं चिंतन आपण पाहिलं. आणि उपपत्तीचा विचार करत असताना एक मातीचं ढेकूळ जाणायचं, सगळं मृण्मय जाणल्यासारखं होतं. एक लोखंडाचा खिळा जाणायचा, सगळं लोखंड जाणल्यासारखं होतं. एक लोहमणी जाणायचा, त्याच्यानं सगळं कार्ष्णायस जाणल्यासारखं होतं. त्या पद्धतीनं एका सगळ्या जगताच्या परमकारणाचा विचार केल्याच्या नंतर, ते ज्ञात करून घेतल्याच्या नंतर एकमेवा द्वितीय ब्रह्माच्या ज्ञानाच्या योगाने आपल्याला सर्व ज्ञान होतं. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवते या संबंधानं सांगितलेले हे सगळे दृष्टांत विचारात घेतले की मग तात्पर्य कशात झाले छांदोग्याचं? अद्वितीय ब्रह्माच्या प्रतिपादनामध्ये छांदोग्याचं तात्पर्य आहे असं आपल्याला निश्चित करता आलं बरं का. काल जाता जाता मला विचारलं होतं आपण की एखाद्या अभंगाच्या संदर्भामध्ये आपल्याला षडलिंगाचा विचार करता येतो का? ते विठ्ठल विस्तारला ज्याने नाटाच्या पहिल्या अभंगातच तो विचार करता येतो का असं विचारलं होतं. तर करता येईल आपल्याला बरं का. मी लावण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला पटते का बघा. उपक्रम उपसंहार. उपक्रम कसा आहे सांगा मला? अभंग म्हणा की. अभंग म्हणताना आपल्याला उपक्रम कुठं झाला? विठ्ठलामुचे
जीवन. विठ्ठलामुचे जीवन हा उपक्रम आहे. उपसंहार काय सांगितलं हो? तुका म्हणे आता नाही दुसरे. बरं का, आमचं जीवन म्हणजे सर्वस्व परमात्मा, आणि तुका म्हणे आता नाही दुसरे म्हणजे त्या देवाच्या शिवाय दुसरं कोणी आम्हाला नाहीये, म्हणजे सर्वस्व परमात्मा. सर्वस्व परमात्मा, सर्वस्व परमात्मा हे सांगण्यामध्ये उपक्रम उपसंहार झाला. कोण आहे सर्वस्व? विठ्ठलच आहे. आणि त्या विठ्ठलाच्या संबंधाने अभ्यास या अभंगामध्ये किती वेळेला झाला? विठ्ठल 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 कितीदा म्हणा, अभंग म्हणा 17 वेळेला विठ्ठल शब्द येतो बघा, मोजत चला. विठ्ठलामचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाचे, विठ्ठल विस्ताराला जने, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. 17 वेळेला हा जीवन असलेला आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणी नसलेला हा जो विठ्ठल आहे, त्या प्रकरण प्रतिपाद्य असलेल्या विठ्ठलाचं प्रतिपादन अभ्यासानं होताना कितीदा झालं प्रतिपादन? 17 वेळेला. 17 अभ्यास झाला. अपूर्वता, अन्य प्रमाणाने न कळणे, आगम निगमाचे स्थान, इथं अपूर्वता सांगितली. आगम निगम म्हणजे वेदशास्त्र, त्या वेदशास्त्रानेच परमात्मा कळणार आहे, अन्य प्रमाणाने तो कळत नाही. ही झाली अपूर्वता. प्रमाणांतराने अगम्यता, यालाच अपूर्वता म्हणलेलं आहे ना. तंतु औपनिषदम पुरुषम पृच्छामी या वाक्यातून त्या अद्वितीय ब्रह्माच्या संबंधानं एक उपनिषद नावाचंच प्रमाण आहे. उपनिषद नावाच्या प्रमाणा वाचून तो परमात्मा कळत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून अपूर्वता या शब्दाचा अर्थ काय केला? अपूर्वता नावाचं लिंग म्हणजे काय? प्रमाणांतरेण अगम्यता, इतर कोणत्याही प्रमाणाने न कळणे. आणि परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधानं या अभंगात काय सांगितलं? आगम निगमाचे स्थान. आगम आणि निगमाचं गम्य स्थान, गंतव्य स्थान कोण? परमात्मा पंढरीनाथ आहे. त्याच्या ज्ञानाकरता दुसरं कोणतंही प्रमाण चालत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत पहिल्यांदा काय सांगितलं? वेद प्रतिपाद्या. तो वेदाचं प्रतिपाद्य, वेदाने त्याचं प्रतिपादन करावं. बरं का, दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने त्या परमात्म्याच्या संबंधाने आपल्याला बोध संपादन करता येत नाही. बरं का, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर तो होवावया लागी गोचरो, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. सर्व शास्त्राचा प्रतिपाद्य असलेला परमात्मा तो आपल्याला गोचर व्हावा, त्याचं ज्ञान व्हावं, त्याचा बोध आपल्याला संपादन करता यावा, याच्याकरता दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाला शरण जाऊन चालत नाही. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. वेदाचा सरासर काळ अभ्यास करा, तो औपनिषद आहे, तो वेद प्रतिपाद्य आहे. त्याच्या ज्ञानाकरता श्रुतीचा निरंतर अभ्यास करण्याचं ज्ञानोबराने जर सांगितलेलं असेल तर त्या परमात्म्याला उपनिषद नावाच्या, आगम निगम नावाच्या प्रमाणा वाचून दुसऱ्या प्रमाणाने अगम्यता आहे. आणि हीच अपूर्वता सांगण्याकरता तुकाराम महाराजांनी या अभंगात काय सांगितलं? आगम निगमाचे स्थान. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता बघितली, अभ्यास बघितला, अपूर्वता बघितली. आता या विठ्ठलाला जाणण्याचं फल काय हो? विठ्ठलाला जाणण्याचं काही फल सांगितलंय का? विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ. परमात्मा पंढरीनाथाचं यथार्थ रीतीनं ज्ञान संपादन करणं हाच पुरुषार्थ. परमात्मा प्राप्त झाला हाच पुरुषार्थ. ब्रह्मावगतीर ही पुरुषार्थ. हा मोक्ष म्हणजे काय? परब्रह्माला यथार्थ रीतीनं जाणता येणं हाच पुरुषार्थ. मग ब्रह्मावगतीर हे पुरुषार्थ हे वेदांतात सांगितलेले चिंतन बघा. आणि विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ या ठिकाणी तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला पुरुषार्थ ठरवलंय हे बघा. म्हणजे काय झालं? परमात्मा पंढरीनाथाला जाणण्यामध्ये पुरुषार्थ सिद्धी आहे. ध्यानाचं फल तो परमात्मा. विठ्ठल ध्यान विसावा, ध्यान ज्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होणार असा ध्यानाचा विसावा कधी होतो? धारणेचा विसावा ध्यानात आहे, ध्यानाचा विसावा समाधीत आहे. आणि समाधी परमात्मा स्वरूपाच्या अपरोक्ष साक्षात्कारात असल्यामुळे ध्यानाचा विसावा परमात्मा पंढरीनाथ म्हणण्यामध्ये त्याची फलरूपता सांगणं चालू आहे. विठ्ठल हाच पुरुषार्थ आहे, विठ्ठल हाच पुण्यरूप आहे, विठ्ठल हाच ध्यानाचा विसावा आहे. हे सगळे शब्द परमात्मा पंढरीनाथाची फलरूपता, त्याच्या ज्ञानामध्ये आपल्याला प्राप्त होणारं फल, त्याचा विचार सांगतात. अर्थवादाचा विचार करा. परमात्मा पंढरीनाथाचं निरूपण करण्यामध्ये उपक्रम उपसंहार, परमात्मा पंढरीनाथाचं निरूपण करण्याचा अभ्यास, परमात्मा पंढरीनाथाचं निरूपण करण्यामध्ये एक केवळ आगम निगम नावाचं प्रमाण असल्यामुळे प्रमाणांतरानं अगम्यता नावाची अपूर्वता, परमात्मा पंढरीनाथाच्या ज्ञानामध्ये पुण्य, परमात्मा पंढरीनाथाच्या ज्ञानामध्ये पुरुषार्थ, परमात्मा पंढरीनाथाच्या ध्यानामध्ये ध्यानाची विश्रांती, हे फल झालं. त्याच्यानंतर मग आता अर्थवादाचा विचार करा. स्तुती,
ज्या परमात्मा पंढरीनाथाच्या ज्ञानाचा विचार या अभंगानं सांगितलेला आहे, तो परमात्मा पंढरीनाथ त्याचं ज्ञान संपादन करण्यात आपली प्रवृत्ती व्हावी याच्याकरता त्याच्या संबंधानं अर्थवादाचं चिंतन आपल्यासमोर सांगितलेलं आहे. विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियला चाळा विश्व विठ्ठले, असा असल्यामुळे त्याचा विचार करून त्याचा बोध संपादन करा, मग कळेल. तुका म्हणे आता नाही दुसरे हे कळण्याकरता, या बोधापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता तो जीवाचा जिव्हाळा, तो सगळ्या जगात भरलेला वगैरे वगैरे त्या परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधाने केलेले जे वर्णन केले हे स्थावक वाक्य आहेत. ही सगळी स्थावक वाक्य, स्तुती करणारी वाक्य, परमात्मा पंढरीनाथाचं स्तवन करणारी वाक्य. आणि या स्तवन करणाऱ्या वाक्यातून त्याच्याशिवाय दुसरं कोणी आपल्याला नाही. विठ्ठल जीवीचा जिव्हाळा कोण? तोच. कृपेचा कोवळा कोण? तोच. प्रेमाचा पुतळा कोण? तोच. हे सगळं चिंतन आपल्याला लक्षात घेता आलं तर याच्यातून काय सांगितलं? अर्थवाद सांगितला गेला असं आपल्याला म्हणता येतं. आता उपपत्ती म्हणजे काय? दृष्टांत किंवा युक्ती सिद्ध करण्याकरता. युक्ती, तोच परमात्मा आमच्यासाठी सर्वस्व आहे हे सांगण्याकरता उपपत्ती कोणती? सर्वस्व हे सांगायला उपपत्ती आलीच की. विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, हे काय? हे उपपत्तीचं चिंतन आहे. तोच परमात्मा पंढरीनाथ आमच्याकरता वित्त, तोच परमात्मा पंढरीनाथ आमचं सगळं गोत, तोच परमात्मा पंढरीनाथ आमचं चित्त, हे सगळं परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधानं जे चिंतन केलेले, तोच कुळाचं दैवत, हे सगळं वर्णन काय करत आहोत? तो परमात्मा पंढरीनाथ, त्याला सोडून दुसरं काहीच नाही, तो आमचं सर्वस्व आहे, तोच आमचं जीवन आहे, हे सिद्ध करण्याकरता या उपपत्तीचा आपल्याला उपयोग होतो. अशा पद्धतीनं आपण तात्पर्य निर्णयाच्या 6 लिंगाचा अभ्यास करून ही लिंग एखाद्या अभंगात लावून पाहण्याचा प्रयत्न केला, असे आपल्याला चिंतन करता येतं. पण आपण हे केलं ते किती बरोबर, हा भाग आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने पाहावा लागतो. आपण स्वतंत्र सुट्ट्या एका अभंगालाही लावून पाहिल्या आता, असं चालत नाही. प्रकरण प्रतिपाद्य अर्थाचं चिंतन करावं लागतं. म्हणून आपण नाटाच्या एका अभंगाला धरून विचार केला, आपल्याला विचार करता आला असं नाही. अभंग स्वतंत्र एक प्रकरण मानून हा विचार आपण केला, तो भाग स्वतंत्र आहे. पण संबंध नाटाचे जे अभंग आहेत आपल्याकडे असलेले 64 अभंग, या सगळ्या अभंगाच्या उपक्रम उपसंहाराचा विचार, या सगळ्या अभंगामध्ये झालेला अभ्यास, या सगळ्या अभंगामध्ये प्रकरण प्रतिपाद्य असलेल्या अर्थाला जाणण्याकरता लागणाऱ्या वेद नावाच्या प्रमाणाचा ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आला किंवा दुसऱ्या प्रमाणाने अगम्यता जिथं सांगितली गेली, तो सगळा विचार आणि सगळ्या नाटाच्या अभंगामध्ये परमात्म्याच्या संबंधानं सांगितलेलं फल, सगळ्या अभंगांमध्ये या ज्ञानाच्या संबंधानं आलेली स्थावक वाक्य आणि सगळ्या अभंगामध्ये या प्रकरणाच्या प्रतिपाद्याच्या निरूपणाकरता सांगितलेल्या युक्ती, एवढा सगळा विचार जेव्हा होतो तेव्हा मग तात्पर्य निश्चित होतं. अभंगाचं तात्पर्य काय हे निश्चित करण्याच्या दृष्टीनं आपण आत्ता केलेला विचार उपयोगाचा आहे. पण संबंध नाट्य प्रकरणाचं तात्पर्य काय, असा जर विचार आपल्या समोर आला तर हा आत्ता आपण केलेला विचार समर्पक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. याच अनुरोधाने विचार करावा लागतो. विचाराची पद्धती हीच असेल, प्रक्रिया हीच असेल, अशाच पद्धतीचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. हा सगळा भाग जरी बरोबर असला तरी सगळ्या प्रकरणाचं तात्पर्य आपण आत्ता निश्चित केलेलं आहे असं समजायचं कारण नाही. प्रकरणाचा प्रतिपाद्य विठ्ठलच आहे, सगळ्या गाथेचा प्रतिपाद्य विठ्ठलच आहे, ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य, नाथाच्या भागवताचा प्रतिपाद्य ही विठ्ठलच आहे. पण तोच प्रतिपाद्य आहे हे लक्षात घेण्याच्या दृष्टीनं उपक्रम उपसंहार अधिक वाक्य लिंगाचा विचार करताना, ती लिंग लावून घेताना एका ठराविक अध्यायातून, एका ठराविक अभंगातून असं आपल्याला चिंतन करून चालत नाही. संबंध प्रकरण बघा, संबंध ग्रंथ बघा आणि मग त्याच्यातून तात्पर्य निश्चितीचा विचार करा. ती लिंग लावण्याचा तो जो लिंग लावण्याचा प्रकार आहे तो योग्य प्रकार आहे बरं का. फक्त अभंगाला एक स्वतंत्र प्रकरण कल्पून तिथं आपल्याला षडलिंगाचा विचार कसा करता येतो याचा आपल्याला विचार करता आला. याला काय म्हणतात? शेतावरून भाताची परीक्षा बरं का. भात शिजला की नाही हे पाहायचं असलं तर बाई काय करते हो, एक शीत चाचपून बघते का? सगळ्या भाताची शीत चाचपून बघते. सगळ्या भाताची शीत जर तिनं चाचपली तर नवऱ्यानं खायचं काय? त्याला एक शीत चाचपलं की भात शिजला की नाही कळणार आहे. त्याच पद्धतीनं आपण एका छांदोग्याच्या संबंधानं छांदोग्यातल्या एका प्रकरणाचा विचार केला, अद्वितीय ब्रह्माच्या निरूपणात त्याचं तात्पर्य कळालं. एका अभंगाचा विचार केला, आपल्याला विठ्ठलाच्या निरूपणात तुकाराम महाराजांच्या अभंगाचं तात्पर्य हे कळालं. पण संबंध प्रकरणाचं तात्पर्य निश्चित करत असताना ती लिंग सगळ्या ग्रंथातून शोधावी लागतात, सगळ्या प्रकरणातून शोधावी लागतात. तेवढा अभ्यास करावा लागतो. तेवढा अभ्यास करायला आता आपल्याला वेळ नाही म्हणा.
किंवा तेवढा अभ्यास करण्याची आपल्या बुद्धीत कुवत नाही म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण एक दिशा जर आपल्याला पाहायची झाली तर ती दिशा अशी आहे. अशा पद्धतीनं तात्पर्य निर्णय करणाऱ्या 6 लिंगाचा विचार करून आपण जे प्रकरण श्रवणात घेतलंय त्याचं तात्पर्य निश्चित करावं आणि त्या तात्पर्यामध्ये रमावं. याला शास्त्रामध्ये श्रवण म्हणतात. हे विचार रूप श्रवणाचं चिंतन आपण केलं. श्रवणाच्या नंतर हे श्रवण वाढवणं झालं बरं का. आनंद वाढवावा इथपर्यंत जाताना श्रवण वाढवलं पाहिजे त्याचा विचार आपल्याला जो करता येतो तो असा. श्रवणानंतर काय करायचं असतं? मनन. मनन म्हणजे काय हो? मनन शब्दाने आपल्याला काय सांगितलं? युक्तीनं केलेलं चिंतन. यौक्तिक चिंतनाला शास्त्रामध्ये मनन म्हणतात. युक्ती असंभावी तत्वानुसंधान मननंत तत्. पंचदशकाराची भाषा आहे.